एलसीएम म्हणजे काय? लोएस्ट, एल फॉर लोएस्ट, सी फॉर कॉमन अँड एम फॉर मल्टिपल. तर पहा, याला मराठीत आपण लसावी म्हणतो, ठीक आहे. तर लसावी म्हणजे काय? लघुत्तम सामायिक विभाज्य. लघुत्तम म्हणजे काय? लहान, ठीक आहे. आणि सामायिक म्हणजे दोन्ही संख्येला भाग जाणार, ठीक आहे, विभाज्य. तर पहा, आपण इथं काही विभाजक संख्या पाहूया. एक्झाम्पल घेऊया, उदाहरणार्थ उदाहरण इथं घेऊ. एक समजून देतो, नंतर तुम्ही सोडवा. पहा, याचे अवयव दोन पद्धतीत हे सोडण्यासाठी. तर त्यातली एक पद्धत ही सोपी सांगतो, पहिली जी होती तीच, ठीक आहे. याचे परत अवयव पाडायचे. पहा, फक्त अवयव घेताना वेगळ्या पद्धतीने घ्यायचे, ठीक आहे. पहा, इथं कितीने भाग बसेल? 3 ने. 3 त्रिक 9, 3 एक 3, म्हणजेच 9चे अवयव किती मिळाले? पहा, 3 मल्टिपल 3. इथं पाहता 3 पाचे 15, 5 एक 5. 15चे अवयव किती मिळाले? पहा, 3 मल्टिपल 5. आता याचं मसावी आपल्याला लसावी लिहायचं आहे, ठीक आहे. मग आता याच्यात कॉमन जे आहे त्याबद्दल 3 लिहायचे. पहा एकदा. त्यानंतर हे जे 3 आहे याला जोडी नाही, याला पण जोडी नाही. मग अशा उरलेल्या संख्या सुद्धा घ्यायच्यात. पहा, मग यांचा गुणाकार मांडायचा. पहा, इथं फरक काय आहे? इथं कॉमन बद्दल एक जोडी घेतली, आणखीन कॉमन असतील तर कॉमन घ्यायचे, आणि जे राहिलेले ते सगळ्या जोड्या, राहिलेले अंक सगळे घ्यायचे. पहा, म्हणजे हा 3 घेतलाय आणि हा 5 घेतलाय, ह्या जोडीबद्दल एकदा 3 लिहिले. 3 त्रिक 9, 9 पाचे 45. म्हणजेच पहा, याचा लसावी म्हणजे एलसीएम आपल्याला किती मिळालाय? 45 मिळालाय. पहा, यालाच आपण लसावी म्हणतो, ठीक आहे. अशा पद्धतीने हे सोडवायचंय. पहा, एक उदाहरण तुमच्यासाठी देतो, पाहू जमतंय का? छोटच देतो. पंधरा आणि 20 पाहूया जमतंय का तुम्हाला. असेच अवयव पद्धतीने पाडा. वेळ देतो तुम्हाला, ठीक आहे. हे पाहण्यासाठी तुम्हाला ठेवलंय. पाहिजे याचं मांडणी या पद्धतीने पाहून अवयव लिहा, ठीक आहे. पाहू कोणाचं उत्तर येते. उत्तर मेसेज करून टाकलं तरी चालेल. पहा, हा बोल. किती आलं उत्तर? किती आलं उत्तर? अवयव 15चे किती आले सांगा? 3 गुणिले 5. बर. आणि 20चे अवयव किती आले? 2 गुणिले 2, 5 आहे का? बर. फायनल उत्तर किती आलं? एलसीएम किती आला? एलसीएम किती आला? बर. 20 बरोबर किती आलं? इकडे लिहितो. 4 गुणिले, बर, 10 गुणिले 2. बर. किती लसावी आला? किती? 8. बर. पाहू आपण. इथं मी सोडून देतो. पहा, मला इथं दिसतंय इथं किती भाग बसेल? 3 नाही बसेल. पहा, 3 पाचे 15, 5 एक 5. म्हणजे पहा, हे अवयव बरोबर आहेत. पहा, ज्यांनी सांगितले त्यांनी.
हा, आता याचे अवयव पहा. ठीक आहे ठीक आहे. आता 20 चे अवयव पहा. इथं दोनाने भाग बसेल, बे एक बे, बे शून्य शून्य, परत दोन, म्हणजे पहा हे सुद्धा अवयव बरोबर आहे. मग आता एलसीएम मध्ये काय करायचं पहा, हे कॉमन जोड्या आहेत का पाहायचे, आहे की नाही. कॉमन जोडी आहे का, फक्त 5 आहे पहा, हे 5 लिहून घ्यायचे ह्या दोन्ही बद्दल. आता 3ला जोडी नाही आणि इथं 2ला पण नाही, ह्या 2ला पण नाही. ठीक आहे, मग काय करायचं पहा, 5 गुणिले 3, आहे की नाही. आणि याला जोडी पण नाही पहा, याला जोडी नाही आणि याला पण जोडी नाही. ठीक आहे, मग इथं गुणिले 2 घ्यायचे, आहे की नाही. आणि राहिलेली ही जी 2 आहेत हे पण इथं लिहायचे पहा. मग 5 त्रिक 15, 15 दुने 30, 30 दुने 60, म्हणजेच पहा इथं 60 उत्तर येतं पाहायचं. म्हणजे पहा 15च्या पाड्यात 60 आहे, 20च्या पाड्यात सुद्धा 60 संख्या आहे की नाही. 15 चौक 60 आणि 20 त्रिक 60, अशा पद्धतीने आपल्याला ते लसावी 60 आलंय का. बर ठीक आहे, पुढचं एक उदाहरण घेतो, पाहू कोणाला जमतंय. सोपे सोपे आधी घेतो, नंतर थोडे वेगळे घेऊ. ठीक आहे, पुढचं घ्या 12 आणि 28, पाहूया कोणाला जमतंय. याला 2नीच जाणार आहे, आधी सोडून ठेवा आणि फायनल उत्तर सांगा मला. शक्यतो फायनल किती येईल. हा, हे 12 आणि 28 आहे. एलसीएम काढायचं आहे. आता आपण एलसीएम चालू आहे आपलं, म्हणजे लसावी शिकू राहिलो आपण. ठीक आहे, किती उत्तर आलं. 12. 12 कस काय येईल, 12च्या पाड्यात 28 पुढे. हा बर, 12च्या अवयव किती आलं. 12 गुणिले किती, 9. हा, 2 कस काय येतील रे, 2 2, बर 2 गुणिले 2 असं का. हा, गुणिले 3. बर, आणखी कोणी सोडलंय का. हा हा, हे हा बरोबर आहे, हे सगळ्यांचं बरोबर आलं. ते 28चं पाड्या 2 गुणिले 2 गुणिले बर 7. बर, आता फायनल हे लसावी सांगा बरं मला. लसावी सांगा किती आला. बर, पाहू आपण. पहा मी आता इथं सोडून देतो. हा, लक्ष द्या. पाहू आता कोणाचं किती उत्तर आलं, बरोबर आलंय का चेक करा. पहा, बेसकी 12, बेत्रिक 6, 3 1 3, म्हणजे पहा हे बरोबर आलंय. पहा आता हे इथं पहा, बे एक बे, बे चौक 8. इकडे लक्ष द्या, आता सोडवत असताना लक्ष देत जा. ठीक आहे, पहा इथं बे 7 14 आणि 7 7 1 7. ठीक आहे, आता इथं काय अवयव आले ते मांडा. पुढचं उत्तर आलं पाहिजे लिहिताना तुम्हाला. हे बरोबर आहे. पहा आता याच्यात लसावी कसा मांडायचा, हे कॉमन अंक आहे की नाही, त्याचा 1 घेतला, मसावी सारखंच घ्यायचंय. त्यानंतर इथं परत कॉमन आहे, परत 2 मांडा. पहा
आता ही संख्या आणि ही संख्येला जोड नाही, हे तसेच मांडायचे जोड नसलेले, आणि जे जोड आहेत त्याबद्दल एक एक लिहायचं आहे. ठीक आहे. मग आता गुणाकार पाहायचा. बेदुने 4, 4 त्रिक 12 आणि बारीसाठी 84 उत्तर आलं का पहा कोणाचं. हा, म्हणजे अशा पद्धतीने लसावी काढायची. इथं जोड लक्षात ठेवा, ह्या जोडीबद्दल 1 2 घेतला पहा, येतं एक लक्षात. आणि हे जोडी नाही त्यांना जोडी नसलेल्या पूर्ण संख्या इथं लिहून काढायच्या. ठीक आहे. पुढचं एक उदाहरण देतो, इथं देतो पहा, पाहू जमतंय का. 15 आणि 20 हे तिसरं उदाहरण. 15 20 पहा जमतंय का. फायनल उत्तर सांगता आलं पाहिजे. याला 3चा बसेल, याला 2चा बसेल. हा, हे झालं ना, हे झालं. आता हे तिसरं घ्या, 15 आणि 20. हो, कोणाचं येते बरोबर. हा, किती आलं. 15चे किती आले. 3 गुणिले 5 आणि 20 हा 2 गुणिले 2 गुणिले 5. मग लसावी किती आला. लसावी काढ ना मग. 60. बर, पाहूया आता. आणखी कोणी सोडले. 60 आलंय का उत्तर. हा हा, हे बरोबर आहे. पुढं हा, पाहू, चेक करू आपण. हा, 20 बरोबर. हे अवयव चेक करू आपण आता. पहिला भाग 3चा बसेल. 3 5 15, 5 1 5, म्हणजे हे बरोबर आहे तुम्ही सांगितलेलं. ठीक आहे. आता 20चं पाहूया. इथं पहा, बे 1 बे, बे 0 0, परत बे 5 10, 5 1 5, हे सुद्धा अवयव बरोबर आहेत पहा तुम्ही सांगितलेले. आता लसावी 60 आला का चेक करू पहा. इथं जोडी फक्त 5ची आहे, बरोबर का नाही. इथं आता राहिलेले संख्या ह्या 3 लिहून घ्यायच्या, जोड्या नाहीत त्याला पहा. बरोबर आहे पहा. 5 त्रिक 15 आहे की नाही. 15 दुने 30 आणि 30 दुने 60 उत्तर बरोबर आहे पाहिजे. ज्याचं 60 आलं त्याचं बरोबर आहे पहा. बरोबर आहे. पुढचं एक घ्या, 8 आणि 11 पाहू. हे लिहून घ्यायचंय का कोणाला. पुढच्या पेजवर घेतो पहा. 8 आणि 11 5वं गणित आहे. पहा बरं जमतंय का. आता मूळ संख्या आहे बरं का. हा, पहा जमतंय का. 8 आणि 11 मूळ संख्या आहे 11. हा, बोला. हा, 2 गुणिले, सांग पटापट. 2 गुणिले 2. हा, बर. 4 वेळेस 2 लिहू का 3 वेळेस. 4 वेळेस लिहू का. बर,
11 गुणिले 11. पहा तुम्ही जे सांगितलंय ते लिहिलंय मी. आता पहा आपल्याला चेक करायचंय. पहा इथं बेचोक 8, परत बे दुने 4, बे एक बे. इथं आपल्याला एक, इथं 3 2 पाहिजेत. पहा 1 2 3 हे नकोय आपल्याला. ठीक आहे, येतं एक लक्षात. हा, आता 11चे अवयव शोधू. ही मूळ संख्या आहे, प्राईम नंबर, त्याला 11नेच भाग जाईल. 11 1 11, दुसरं काही येणार नाही पहा तिथं. ठीक आहे, सुदर्शन आलं एक लक्षात. फक्त एक 11 1 11. ठीक आहे, मग आता याचे अवयव पाडायचेत आपल्याला, अवयव शोधायचे. याला जोडी नाही पहा, लसावी काढायचं की नाही आपल्याला. मग सगळ्या संख्या लिहायच्यात, कारण इथं एकही जोड संख्या नाही. जोड संख्या असेल तर त्याचा एकदा आपण लिहितो. मग पायची कॅल्क्युलेशन किती? वेदुने 4, 4 दुने 8 आणि 11 8 88 उत्तर येईल पहा. 88, 11 8 88 आणि 8च्या पाड्यात 8, म्हणजे 8ला भाग 88ला 8ने भाग जातो, आहे की नाही. म्हणजे ह्या पद्धतीने उत्तर येईल त्याचं. ठीक आहे, हे लिहून घ्या. परत पाहू दुसरं जमतंय का तुम्हाला. आणखीन एक घ्या, आलंय का. बर, त्याच्या पुढं 20 आणि 25 इथं लिहितो पहा. 6वं गणित 20 आणि 25. पावर कोणाला जमतंय? इथं 25 लिहिले. डायरेक्ट मला उत्तर फायनल सांगा, अवयव नका सांगू पहा. हो, आपण फायनल डायरेक्ट उत्तर सांगा. स्क्रीनवर तुमच्या वहीवर स्क्रीन पकडत जा, म्हणजे मला इथं वही पण दिसन तुमची. बरं, ठीक आहे. हा सांगा. 2 गुणिले 2 गुणिले 5 व आणि 25चे. बर, 2 गुणिले 3 गुणिले 5 इथं लिहिलंय, दिसतंय ना. हा, आता पाहू. हा, बरोबर. हा, 5 गुणिले 5 गुणिले 5. बर, हे लिहून ठेवले. हा, आणखी कोणाचं काही? 100. बर, पाहू आपण. फायनल उत्तर 100 बरोबर आहे. आपण चेक करू आता. पहा इथं पहिला प्रथम इथं 2चा भाग बसेल पहा. बे एक बे, बे 0 0, आहे की नाही. परत पहा इथं बे पंचे 10. आता 5च बसेल, मूळ संख्या येते. 5 1 5. म्हणजे पहा हे पहिले सांगितलेले अवयव बरोबर आहे. ठीक आहे, आता इथं पहा, इथं डायरेक्ट 5ने बसेल. 5 5 25, 5 1 5. ठीक आहे, म्हणजे इथं आपल्याला 2 5 पाहिजे होते. 25चे अवयव इथं काय पाहिजे होते? असे पाहिजे होते पहा, 5 गुणिले 5. ठीक आहे, मग आता याचे लसावी काढताना आपण काय करतो? कॉमन अंक याचा एक 5 लिहायचा आणि राहिलेले सगळे अंक लिहायचे पहा. गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 2 हे सुद्धा लिहायचे. म्हणजेच किती येईल पहा. 5 5 चा 25 म्हणजे 25, 25 दुने 50, 50 दुने 100 उत्तर बरोबर येतंय पहा इथं. ठीक आहे, लसावी किती मिळाला आपल्याला? 100. म्हणजे 20 चे 100 आणि 25 चोक 100 अशा आपल्याला त्या संख्या सापडतात. ठीक आहे, बर, त्याच्या पुढे आणखीन एक उदाहरण घेऊ आपण. आता तुम्ही पूर्ण सोडून मला फायनल सांगा उत्तर. ठीक आहे, 12 आणि 18 घ्या. पुढच्या पेजवर घ्या. 12 आणि 18. वा, 7वं उदाहरण. 12 आणि 18. हो, किती जणांना जमतंय आपल्याला.
दोघाला दोनाने भाग जातोय पहा. ठीक आहे. लसावी किती आला? हा हा बरोबर आहे. 2 गुणिले 3 गुणिले 3 बर. हा हा हे आलंय पहा. हे झाले. हे एक जणांनी सांगितले, हे एक जणांनी सांगितले. ठीक आहे. लसावी किती आला? 6. बर आणखी कोणाचा किती आला? 6 एक जणांचा आला. आणखी कोणाचा आला लसावी? बर 12 आला एक जण. अजून कोणाचा किती आला? किती? बर 108 आला एक जणांचा. आणखी झालंय का? कोणाला सांगायचंय का आता? पाहत आपण चेक करू. हा आपापले उत्तर पाठ दुरुस्त करीत जा. मी सोडून दिल्यानंतर हा सांग सांग. बोल पटापट बोलत जा. मी ऐकत असतो इथं. पटकन सांगायचे उत्तर. अडखळायचं. हा हा बोल बोल. 24. बर इथं मी लिहून ठेवतो. ठीक आहे. पाहू आता कोणाचं उत्तर येत आहे. पहा इथं 2 भाग जाईल. बेसकी 12, बेत्रिक 6, 3 1 3. आता इथं आपण चेक करू. हे अवयव बरोबर आहेत पहा. ठीक आहे. आता याचे अवयव शोधू. 92 18. इथं 3 त्रिक 9 आणि 3 1 3. पाहूया हे अवयव इथं चुकलेले आहेत पहा. हे जे सांगितलेत हे बरोबर आहेत. हे चुकीचे दिले होते कोणीतरी. ठीक आहे. ते दुरुस्त करून लिहित जा. इथं पहा 2 मल्टिपल 3 मल्टिपल 3. मग आता लसावी लिहिताना काय करायचंय पहा. कॉमन अंक त्याच्याबद्दल ही जी जोडी त्याच्याबद्दल एकच 2 घ्यायचे. आणि हे 3 जोडी का नाही, ही एक जोडी होती, याच्याबद्दल एकच 3 घ्यायचे. आता ह्या संख्येला आणि हिला जोडी नाही, ती तशीच एकदा लिहून घ्यायची. 2 लिहून घेतली, 3 पण लिहून घेतली पहा. आता फायनल उत्तर पहा. चेक करा. बेत्रिक 6, 6 दुने 12 आणि 12 त्रिक 36 उत्तर येतं पहा फायनल. 36 उत्तर कोणीच सांगितलं नाही. ठीक आहे. म्हणजे पहा 12 त्रिक 36 आणि 18 दुने 36 दोन्हीकडे कॉमन अंक आहे पहा. ठीक आहे. अशा पद्धतीचे ते गणित आहे. हे चुकलं तुमच्याकडून जोडी लिहिण्यात चुकलेली पहा. ठीक आहे. परत एक आणखी उत्तर देतो. तुम्हाला अवयव पाडता येतात, पण लसावीची जी जोड आहे, जोड्या कशा घ्यायच्यात हे तुम्ही क्लिअर करत नाही. ठीक आहे. परत एक उदाहरण देतो. हे दुरुस्त करून घ्या. इथं एक देतो पहा उदाहरण. इथं 8 एकदम सोपं देतो. आता 6 आणि 7 पाहू बरं. एकदम सोपं दिलं. एकच अंक आहे दोन्ही पण. अवयव पाडा 6 आणि 7.
हे दुरुस्त करून घ्या. गुणाकार करताना कसा केलाय तोही 5 जा. हो, आता कोणाच येते. हा, किती आलं उत्तर? 2 गुणिले 3. बर, पुढचं किती आलं? हा, पहिलं झालं 2 गुणिले 3. 7चे सांगा अवयव. हा, फक्त 7. बर, बर. फायनल उत्तर लसावी किती आला? 42 आला. आत्ताशी सुरतचा आवाज आला मला. ठीक आहे, पहा आता उत्तर आपण चेक करू. एकदम सोपं दिलं तर पहा, 42 6 3 1 3, म्हणजे हे अवयव बरोबर आहेत. पहा, आता दुसरं, याला ही मूळ संख्या आहे. 7 1 7, फक्त 7च येणार. आणि मग इथं आपण लसावी लिहू. पहा, ठीक आहे, इथं कोणतेच जोडी तयार होत नाही. मग डायरेक्ट सरळ लिहून टाकायचे सगळे अंक. 42 6 27 42, म्हणजेच लसावी आपल्याला किती मिळाला? 42 मिळाला. पहा, बरोबर सांगितलं होतं तुम्ही. ठीक आहे, हो, म्हणजे 27 42 आणि 7 42, म्हणजे दोन्ही पाड्यामध्ये ती संख्या कॉमन आहे, असा त्याचा अर्थ. सामायिक विभाजक आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, आता तुम्हाला होमवर्क साठी देतो. पहा, पाहू जमतंय का तुम्हाला. दुसऱ्या पेजवर देतो 9वं उदाहरण. इथं 12 दिले. पहा, इथं 6 दिले. 10वं एक उदाहरण घ्या. हे काय दिसत? बरोबर, इकडे बाजूला लिहितो. इथं 9 लिहितो. ठीक आहे, 12 आणि 6. ठीक आहे, इथं 10 लिहितो. 40 आणि 80. इथं 11 लिहितो. पहा, मोठं देऊ थोडं का नको? बरं, इथं 150. इथं 75 आणि 150 आणि 12 14 आणि इथं 7 घ्या. हे होमवर्क मध्ये सोडा आणि सगळ्यांचा आपल्याला LCM काढायचा आहे. ठीक आहे, LCM म्हणजे लसावी लघुत्तम सामायिक विभाजक, लोएस्ट कॉमन मल्टिपल. ठीक आहे, मल्टिपल मिळाला पाहिजे. कॉमन संख्या असते या दोन्ही पाड्यातली. आपल्याला ही 2 पद्धतीने सोडवायची. उद्या मी याची वेगळी पद्धत सांगेन. ठीक आहे, म्हणजे LCM काढायचं असेल तर 3 पद्धतीने काढता येतो. आणि हायेस्ट कॉमन फॅक्टर तो सुद्धा आपल्याला 3 पद्धतीने काढता येतो. त्यापैकी आपण एकच पद्धत तुम्हाला मी सांगितलेली. ठीक आहे, उद्या नाही म्हणून एक पद्धत तुम्हाला फक्त सांगणार आहे. कोणती पद्धतीने सोडलं तरी उत्तर आपलं बरोबरच येतं. ठीक आहे, तर आपण इथं थांबू. आणि तुम्ही काय करत जाल, लिंक पाडल्यानंतर लवकर ऍड होत जा. काही जण वेळ घालतात. पहा, आणि मग काही ऍड व्हायचं इकडं माझ्या लक्षात येत नाही एकदा शिकवायला लागल्यानंतर. ठीक आहे, तर आता माझ्या लक्षात येत जाईल. माझ्याकडे 2 मोबाईल आहेत, त्याच्यामुळे काय अडचण नाही. इथं मला दिसतंय. लवकरच लॅपटॉप घेतला जाईल, म्हणजे त्याच्यात मला आणखीन डिटेल दिसन. ठीक आहे, तर आज आपण इथं थांबू. ओके, सो स्टॉप हिअर. गुड नाईट ऑल ऑफ. YouTube वर पण रेकॉर्डिंग पाहायला भेटेल आजचं.
ठीक आहे.